सुनिता विल्यम्स आणि बुच विल्लोमर या दोन अंतराळवीरांना घेऊन गेलेलं बोईंग स्टार लायनर अंतराळ यान आता या दोन अंतराळाशिवायच पृथ्वीवर परतणार आहे। नमस्कार, मी गणेश, आपण पाहताय एआय न्यूज। या यानात निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे ते अंतराळवीरांना पृथ्वीवर परत घेऊन येण्यासाठी सुरक्षित आहे का, याबद्दल संशय निर्माण झाला होता। त्यानंतर हे दोन अंतराळवीर आणखी काही महिने स्पेस स्टेशनलाच मुक्काम करून स्पेस एक्स या यानाने परततील असं नासाने जाहीर केलं। आता बोईंग स्टार लायनर यानाचा परतीचा प्रवास मानवविरहित असेल। स्टार लायनर स्पेस क्राफ्ट पृथ्वीवर परत आणण्यासाठीच्या चाचण्या नासा आणि बोईंगने पार पाडल्या आहेत। आता 6 सप्टेंबरला हे अंतराळ यान इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पासून अनडॉक म्हणजे विलंब होईल आणि पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू करेल। शेवटच्या क्षणी काही तांत्रिक अडचणी आल्या किंवा हवामान बदललं तर यामध्ये काही बदल होईल। स्पेस एक्स क्रू 9 मिशन 24 सप्टेंबरला झोपवणार आहे। हेच यान सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन फेब्रुवारी 2024 मध्ये परत येईल। पण या यानाला इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला डॉक होता यावं म्हणजे जोडलं जाता यावं यासाठी तेथून बोईंग स्टार लायनर विलंब होणं गरजेचं आहे। तरच डॉकिंग पोर्ट स्पेस एक्स क्रू ड्रॅगन साठी उपलब्ध होईल। इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पासून विलंब झाल्यापासून पुढच्या प्रवासासाठी स्टार लायनरला 6 तास लागतील। या प्रवासानंतर स्टार लायनर न्यू मेक्सिको मधल्या व्हाईट सँड्स स्पेस आर्बर मधल्या लँडिंग झोनला पोहोचेल। शनिवारी 7 सप्टेंबरला मध्यरात्री 12:03 हे यान लँडिंगच्या ठरलेल्या जागी उतरण्याचा अंदाज येईल। हे यान पॅराशूटचा वापर करत लँड होईल आणि या प्रक्रियेत ते आदळू नये म्हणून फुगलेल्या एअरबॅगचा वापर केला जाईल। त्यानंतर या ठिकाणच्या रिकव्हरी टीम लँडिंग झोन मधून हे स्पेसक्राफ्ट ताब्यात घेऊन ते फ्लोरिडातल्या नासाच्या केनेडी स्पेस सेंटर मधल्या बोईंग स्टार लायनरच्या फॅक्टरीमध्ये नेतील। हे यान अंतराळवीरांशिवाय परत येणार हे ठरल्यानंतर स्टार लायनरच्या मिशन मॅनेजर्स आणि फ्लाइट कंट्रोलर्सनी यातल्या यंत्रणांमध्ये मानवविरहित उड्डाणासाठी माहिती अपडेट केली। आता हे यान स्वतःच परतीच्या प्रवासादरम्यान यंत्रणा हाताळेल म्हणजे हा प्रवास फुल्ली ऑटोमॅटिक असेल। याचे फ्लाइट कंट्रोलर्स अमेरिकेतल्या फ्लुट्स मधल्या स्टार लायनर मिशन कंट्रोल आणि फ्लोरिडातल्या बोईंग मिशन कंट्रोल ऑफिस मध्ये असतील। गरज पडल्यास पृथ्वीवरचे हे कंट्रोल्स स्पेसक्राफ्टला पृथ्वीवरूनच कमांड म्हणजे सूचना देतील आणि स्पेस स्टेशन मधून विलंब होणं म्हणजे अनडॉकिंग, पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा शिरणं आणि पॅराशूटच्या मदतीने लँड होणं या प्रक्रिया पार पडतील। यापूर्वी या बोईंग स्टार लायनर याने अंतराळ कक्षेतल्या 2 चाचणी उड्डाणावेळी कोणत्याही क्रू शिवाय पृथ्वीच्या वातावरणात शिरणं आणि लँड होणं ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली होती। यातल्या एका प्रक्रियेमध्ये यानाने इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पासून विलंब होण्याची प्रक्रियाही स्वतः सुरक्षितपणे पूर्ण केली होती। बोईंग स्टार लायनरची ही मोहीम म्हणजे नासाच्या अंतराळवीरांना घेऊन जाण्यासाठीची चाचणी होती। यामध्ये नासाचे सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे 2 अंतराळवीर सहभागी झाले आणि जून महिन्यात त्यांनी या स्टार लायनर मधून अंतराळात शेप घेतली होती। अशाच नवीन माहितीसाठी एआय न्यूजच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।